महाराज अफजल खानाच्या भेटीस निघाले तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना सावध करण्याचं एक पत्र लिहिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं सावध असलं पाहिजे की कारण हा जो माणूस आहे हा माणूस राक्षस आहे, हा कुठल्याही टोकाला जाऊ शकतो, याच्यामध्ये नीतिमत्ता नाही आहे. याच्यासाठी त्यांनी सावध करणारं एक पत्र लिहिलेलं आहे. त्यात ते त्यांना म्हणतात, नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे, विवेक विचारी राजकारणे अंतर शंगारीचे, शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणी सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज कदाबी शोभी न पावे. त्यातच अफजल खान हा कसा दुष्ट आहे हे स्पष्ट करणारं ते पुढे वाक्य लिहितात. तुंड हेकाड कठोर वचनी अखंड तोले स्वाभिमानी, न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही, रे शीघ्रकोपी सदा, तो शीघ्रकोपी आहे, कदापि न धरे मर्यादा, तो कधीही मर्यादा धरणार नाही, ऐसा लोंद बैमानी कदापि नाही सत्यवचनी. त्यांनी किती जरी वल्गना केलेली असेल की तुम्ही माझ्या मुलासारखे आहात वगैरे वगैरे, तरी तो सत्यवचनी नाही, तो कपटी आहे. पापी अस्मान जनी राक्षस जाणावा.